छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मृत्यूची बातमी समजतात मुघल सम्राट औरंगजेब मराठा साम्राज्य नेस्तनाबूत करायला लाखोंची फौज घेऊन महाराष्ट्रावर चालून आला. औरंगजेब मराठा साम्राज्यावरती चालून आला आहे हे समजल्यानंतर सीमालगतचे जे परकीय होते ते आपले डोके वर काढू लागले होते. इंग्रज, पोर्तुगीज आणि मुघल मराठा साम्राज्यावर एकाच वेळी चालून येण्याची दाट शक्यता निर्माण झाली. औरंगजेब लाखोंची फौज घेऊन महाराष्ट्रात आला खरा, पण एवढ्या फौजीला खायला घालायचे काय असा प्रश्न पडू लागला. तेव्हा औरंगजेबाने पोर्तुगीजांना पत्र लिहून मदतीची आर्त हाक मारली. पोर्तुगीज औरंगजेबाला मदत करण्यास राजी झाला. यावरून चिडलेल्या संभाजीराजांनी पोर्तुगीजांना तटस्थ राहण्यास सांगितले. गोव्याच्या पोर्तुगीजांना समजावून सांगूनही त्यांनी औरंगजेबाला मदत करण्याचा प्रयत्न केला. मग मात्र संभाजी महाराजांना स्वतःच गोव्यावर चाल करून जावे लागले आणि मग सुरू झालं मराठ्यांचं गोव्यावरील थैमान. पोर्तुगीज अक्षरशः रडवला. ही घटना आज आपण इथे पाहणार आहोत, समजून घेणार आहोत. तर नमस्कार, सुस्वागतम मंडळी. मी प्रणय बालकृष्ण पाडावे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या आवडत्या मराठमोळ्या अस्सल मराठी चॅनलमध्ये, ज्याचं नावच आहे यूट्यूब मराठी. पोर्तुगीज गोव्यावर गेली एक शतक राज्य करत होते. त्यांनी पणजी शहराच्या सभोवती मजबूत तटबंदी उभी केली होती. गोव्याचा गव्हर्नर काउंटी दी अल्वोरे याने बऱ्याचशा तोफा संरक्षणासाठी सज्ज केल्या होत्या. त्यामुळेच संभाजी महाराजांना माहीत होते की गोव्यात शिरून पोर्तुगीजांवरती आक्रमण करणे फार मोठे धाडस होईल. त्यामुळे त्या गव्हर्नरला गोव्याच्या बाहेर काढून त्याच्यावरती हल्ला करण्याचा बेत संभाजी महाराज आखत होते. पण हे कसं शक्य होतं? तर संभाजी महाराज खूप धाडसी आणि पराक्रमी तर होतेच, मात्र परंपरागत त्यांच्याकडे छत्रपती शिवरायांसारखी बुद्धिमत्ताही होती. छत्रपती संभाजी महाराजांनी बेत आखला. गोव्याजवळील फोंडा किल्ला मराठ्यांच्या ताब्यात होता. संभाजीराजांनी ठरवले की गोव्यांच्या पोर्तुगीजांना याच किल्ल्यावर येणे भाग पाडायचे. तर आता नीट ऐका संभाजी महाराजांनी काय बेत केला होता. ठरलेल्या बेतानुसार शंभू महाराजांनी स्वतःच्या माणसांकडून गोव्यात अफवा पसरवण्यास सुरुवात केली की गोवाजवळील फोंडा किल्ल्यात छत्रपती संभाजी महाराजांनी 5 कोटीचा खजिना आणून ठेवला आहे. त्याचबरोबर बराचसा दारुगोळाही जमा करून ठेवला आहे. आणि यावेळी छत्रपती संभाजी महाराज रायगड किल्ल्यावरती होते. गव्हर्नरला ही बातमी माहिती होती. गव्हर्नरला माहिती होते की फोंडा किल्ल्याची तटबंदी मजबूत नाही आणि किल्ल्यावरती जास्त सैन्य सुद्धा नाही. त्याने विचार केला की फोंडा किल्ल्यावरती थोडेच मावळे आहेत आणि मराठ्यांचा छत्रपती पण जवळ नाही. त्यामुळेच त्याला जोर आला आणि तो फोंडा किल्ल्यावरती आक्रमण करायला निघाला. गव्हर्नर संभाजी महाराजांच्या गनिमी काव्यात बरोबर अडकला. त्याने आपल्याबरोबर 5,000 पोर्तुगीजी सैन्य घेतले आणि फोंडा किल्ल्यावरती आक्रमण केले. हा पोर्तुगीज गव्हर्नर फोंडा किल्ल्यावरती आक्रमण करताना खूप खुशीतच होता. त्याला माहीत होतं की थोड्याच वेळात आपण हा फोंडा किल्ला जिंकू शकतो, कारण तसा त्याला त्याच्या बंदूकधारी सैन्यावरती, घोडदळावरती आणि त्याच्या तोफांवरती खूप विश्वास होता. कारण तसाही फोंडा किल्ला गोव्याच्या अगदी नजदीकच होता. फक्त मांडवी नदी ओलांडली की तो परत गोव्यात जाऊ शकत होता. गव्हर्नर आपले पोर्तुगीजी सैन्य घेऊन किल्ल्याजवळ पोहोचला तेव्हा रात्र झाली होती. अंधार पडला होता. पण त्याने ठरवले की सकाळपर्यंत वाट नाही बघायची, रात्रीच किल्ल्यावर आक्रमण करायचे. त्यांनी रात्रीच किल्ल्यावरती चढाई केली. त्यावेळी किल्ल्यावर कृष्णाजी कंक आणि येसाजी कंक हे पिता पुत्र किल्लेदार होते. आता येसाजी कंकांचा पराक्रम सर्वांनाच माहिती आहे आणि जर माहिती नसेल तरी पण मी यांच्यावरती एक व्हिडिओ बनवली आहे, ती तुम्ही पाहू शकता. छत्रपती शिवाजी महाराजांनी दक्षिण दिग्विजय मोहीम जेव्हा काढली होती तेव्हा या येसाजी कंक नावाच्या बहादराने हत्तीशी झुंज दिली होती. त्याचप्रमाणे त्यांनी उंबरखिंडीमध्ये लढाई केली होती. अशा त्याने मोठमोठ्या लढाया जिंकल्यात ते हे येसाजी कंक. त्याचप्रमाणे कृष्णाजी कंकांबद्दल सांगायचं झालं तर कृष्णाजी कंक हे खूप शूर होते, आपल्या पिताप्रमाणे धाडसी होते आणि विशेष म्हणजे शंभूराजांच्या अगदी जवळचे होते, त्यांचे लहानपणापासूनचे मित्र होते. तर अशा या पितापुत्रांवरती या किल्ल्याची जबाबदारी होती. पोर्तुगीजांनी किल्ल्यासमोरच्या टेकडीवर तोफा चढवल्या. या फिरंगी तोफा लांब पल्ल्याच्या होत्या. या टेकडीवरूनच ते मराठ्यांच्या फोंडा किल्ल्यावरती तोफगोळे डागत होते. त्याचबरोबर पोर्तुगीज सैन्य गोळ्या सुद्धा चालवत होते. पोर्तुगीज गव्हर्नर विजय दी अल्वोरेने 1 नोव्हेंबर 1683 रोजी हा वेढा टाकला होता. 3 तोफा रात्रंदिवस किल्ल्यावरती आग ओकू लागल्या. दुसऱ्या बाजूने डोम रोड्रिगो द कोस्ट हा हल्ला चढवत होता. दोन्ही बाजूने होणाऱ्या हल्ल्यांना निधड्या छातीने तोंड देत उभा असलेला अभेद्य तटबंदीचा किल्ला फोंडा एकही चिरा ढळत नसल्याचे पाहून विजयने तोफा किल्ल्याजवळ रस्त्यावर आणून मारा सुरू केला आणि अखेर किल्ल्याची चिरेबंदी तटबंदी ढासळली. पण पावसाच्या जोरामुळे विजय द अल्वोरेच्या सैन्याला पुढे सरकता येत नव्हते. त्यात किल्ल्यातील मराठे सुद्धा तडफेने प्रतिकार करत होते. किल्ल्याची तटबंदी ढासळलेली पाहून विजय मात्र खूप खुशीत आला. विजयने आपल्या सैन्याला लगेच किल्ल्यात शिरण्यास सांगितले. किल्ला आता आपल्या कब्जात आला असे त्याला वाटू लागले. त्याला तर आता पोर्तुगीजांचा झेंडाही वरती दिसत होता.
पोर्तुगीज सैनिक किल्ला चढून वर आले आणि तोफांच्या सरबत्तीमुळे पडलेल्या भगदाडातून आत घुसण्याचा प्रयत्न करू लागले. त्याच वेळी येसाजी आणि कृष्णाजी कंकाने असे काही रणकंदन माजविले की आत घुसलेले फिरंगी तर मेलेच, पण तटाला झुमणारे फिरंगी सुद्धा माघार घेऊन गेले आणि आत शिरलेल्या शत्रूला एका 4 असे शत्रू मराठे अंगावर घेऊ लागले. कृष्णाजी कंकांनी तर असे काही शौर्य दाखविले की शत्रू सैनिक अवाकच झाला आणि मराठ्यांच्या अशा माऱ्यामुळे पोर्तुगीज मागे हटले. पण तरी सलग 4 दिवस त्या टेकडीवरून किल्ल्यांवर तोफांचा मारा चालू होता. विजराईच्या एका अधिकाऱ्याने विजराईला सांगितले की किल्ला आपण लवकर ताब्यात घेतला पाहिजे. त्या संभाजीचा काही भरोसा नाही. तो खूप शूरवीर आहे. त्याने असीम असं शौर्य गाजवलेलं आहे. त्याला आतापर्यंत कोणी हरवू शकलेलं नाही. त्यामुळे आपण हा किल्ला लवकर ताब्यात घ्यावा आणि लवकरात लवकर गोव्यात परतावे. मात्र विजराई अल्वोरेला मात्र फोंडा किल्ला आता आपल्या ताब्यात आला आहे असंच वाटत होते. तो त्याच खुशीत आपल्याकडील अरबी घोड्यावर बसून आपल्या सैन्यामध्ये डुलत डुलत भलत्याच खुशीत फिरत होता. तो आपल्या या अधिकाऱ्याला म्हणाला, आता तो संभाजी काहीच करू शकणार नाही आणि तो शूरवीर आहे तर मी पण काही कमी शूर नाही. या अफाट सेनेसमोर आणि आपल्या अशा प्रगत शस्त्रांसमोर त्याला असं पराभूत करून टाकू. आता या मराठ्यांना माझ्यापासून कोणीच वाचवू शकत नाही. असं म्हणून अल्वोरे पुन्हा विजयाच्या खुशीत हसत हसत उगाचच फेऱ्या मारू लागला. इकडे किल्ल्यावरचे मावळे येसाजी कंक यांच्या हुकमाप्रमाणे प्राणांची शर्त करून किल्ला लढवत होते. मात्र किल्ल्यावरील मराठे पडत होते आणि आता किल्ला पोर्तुगीजांच्या घशात जाणारच होता. आणि इतक्यात दुरून काही अंतरावरून धुळीचे लोट दिसू लागले. इस्राई द अल्वोरे आणि किल्ल्यावरून मराठे त्या धुळीच्या लोटाकडे पाहू लागले. धुळीचा लोट हळूहळू जवळ येत होता आणि त्या धुळीच्या लोटातून हळूहळू ललकारे ऐकू येऊ लागल्या. हर हर महादेव, शिवाजी महाराज की जय, संभाजी महाराज की जय. फोंडा किल्ल्यावरचे सगळे मावळे तदबाडीवर आणि बुरुजांवर उभे राहून तिकडे पाहू लागले. क्षणाला तो आवाज वाढत होता. हे असं अचानक काय होत आहे हे विजराई द अल्वोरेला आणि पोर्तुगीजांना समजत नव्हते. ते आश्चर्य करून त्या धुळीच्या लोटांकडे पाहत होते आणि त्या धुळीच्या लोटांकडे पाहता पाहता विजराईच्या काळजात एकदाच धस्स झालं. कारण धुळीच्या लोटांमध्ये त्याला एक व्यक्ती दिसली जिच्या तोंडामध्ये घोड्याचं लगाम होतं आणि 2 हातात 2 तलवारी घेऊन चेहऱ्यावरती रौद्र रूप धारण केलं होतं. त्या व्यक्तीच्या आजूबाजूला 30-40 असे बलदंड धिप्पाड असे मावळे आरोळ्या ठोकत होते. खुद्द शंभूराजे येसाजी कंकांच्या मदतीला आले होते. ते पाहून किल्ल्यावरूनही त्यांना प्रतिसाद दिला गेला. किल्ल्यावरून घोषणा उठू लागल्या, संभाजी महाराज की जय, संभाजी महाराज की जय. संभाजी महाराज त्यांचे घोडदळ पायदळ सारी सेना आली होती फोंडा किल्ला राखायला, पोर्तुगीजांना पराभवाची धूळ चाकवायला. पोर्तुगीजांना पण हे लक्षात आले. मग मात्र त्यांचे धाबे दणाणले. भीतीने त्यांची गाळण उडाली. आतापर्यंत विजराई द अल्वोरे या गव्हर्नरने संभाजी महाराजांच्या पराक्रमाचे किस्से फक्त ऐकले होते. आज साक्षात त्यांना समोर बघून गव्हर्नर पुरता घाबरून गेला, खचून गेला. गव्हर्नरला काही समजायच्या आधी संभाजी महाराज त्याच्या पुढ्यात आले होते. वाघासारखी झेप घेऊन संभाजी महाराजांनी त्याच्यावरती वार केला. वार चुकवण्यासाठी गव्हर्नर पुरता लडबडला. मात्र संभाजी महाराजांच्या वाराबरोबर तो खाली पडला. एक क्षणाला त्याला काहीच समजत नव्हतं. पूर्ण सुन्न झाला होता. नंतर त्याला समजले की संभाजी महाराजांच्या तलवारीने त्याला चाटून त्याच्या घोड्यावरती वार केला आहे आणि त्याचा घोडा रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. कसा बसा तो त्यातून उठला आणि त्याने लगेच आपल्या सैन्याला मागे फिरण्याचा आदेश दिला. पोर्तुगीजी सैन्य देखील याच आदेशाची वाट बघत होते. आदेश मिळताच तेही पाठीला पाय लावून पळत सुटले. किल्ल्यावरील मावळे हे दृश्य पाहून फारच आनंदित झाले. विजराई आणि त्याचे सैन्य आल्या वाटेने परतीसाठी सैरभैर पळू लागले. दुर्बाटाजवळ मावळी घोडस्वारांनी माघार घेऊन दौडत्या शत्रूस गाठले. मोर्चे धरलेल्या बंदुका कडकडल्या. तशी मावळी घोडी बिचकून मुस्काटे फिरवू लागली. ते पाहून येसाजी पुत्र कृष्णाजी चालून गेले. शत्रूचे मोर्चे पार विस्कळीत झाले. घुसलेल्या काही मावळी भाल्यांच्या या माऱ्यातून खुद्द विजराई नशिबाने सलामत निसटला होता. कित्येक जण नदीतून पोहत होते. कित्येक जण गळाभर पाण्यात जीव मुठीत धरून उभे होते. भेदरलेल्या विजराईने त्या लोकांची दुर्दशा डोळ्यांनी पाहिली होती. तो पुरता रडवेळा झाला होता. अंगभर रक्ताने न्हालेला, मोर्चा मागून मोर्चे फोडत चाललेला, अंगी गोळ्याच गोळ्या झेलून फुललेल्या फळवृक्षासारखा रक्तबंबाळ दिसणारा, घामाजलेला कृष्णाजी कंक छाताडावर वर्मी गोळी लागतात ग्लानी येऊन घोड्यावरून कोसळला. पिता येसाजी कंक हे जायबंदी झाले होते. त्या ठिकाणी कृष्णाजी कंकांना कांबळ्यावर आणून ठेवले. आता दोन्हीकडचा मार सुमार झाला होता. कित्येक मावळे कामी आले होते. सांजावत झाल्याने हत्यारेही थांबली होती. संभाजी महाराज घोंगडीवर झोपवलेल्या येसाजींजवळ आले. त्यांना बघून क्षीण आवाजात म्हातारबा येसाजी म्हणाले, सुक्षेम हैसा नव राज. काय बोलावे तेच राजांना सुचेना. ते कृष्णाजींच्या घोंगडीजवळ आले. ती घोंगडी रक्ताने चिंब झाली होती. कृष्णाजींनी ग्लानीने भरलेले डोळे किलकिले केले. आईच्या मायेने हात फिरवीत महाराज म्हणाले, ऐसा कैसा रे फुटोनी गेलास तू कृष्णा. संभाजी महाराजांनी पिता पुत्रांना भोतोंडे या त्यांच्या गावी पोचवण्याची आज्ञा केली.
या घटनेनंतर संभाजी महाराजांना अधिकच चेव आला. 24 नोव्हेंबर 1683ला संभाजीराजांनी जुवे बेटावरच्या जुवे किल्ल्यावरती हल्ला केला आणि बेसावत पोर्तुगीजांना काही समजायच्या आतच जुवे किल्ल्याचा ताबा घेतला. यामुळे फक्त मांडवी नदी आणि पलीकडच्या तीरावर राजधानी गोवे शहर अशी आणीबाणीची परिस्थिती पोर्तुगीजांवर आली. दुसऱ्या दिवशी 25 नोव्हेंबरला सकाळी पोर्तुगीज प्रतिकार करण्यासाठी जुवे किल्ल्यापाशी आले, पण नेहमीच्या गनिमी काव्याने मराठ्यांनी त्यांना चकवून कचाट्यात पकडले. पोर्तुगीजांची इतकी वाईट अवस्था झाली की 300 सैनिकांपैकी एकही सैनिक धड अवस्थेत नव्हता. स्वतः विजराई मरायचाच, तो वाचला. पोर्तुगीज पळत सुटले. संभाजीराजांनी विचार केला की आत्ताच आपण नदी पार केली म्हणजे गोवा शहर सहज घेता येईल. त्याने आपल्या सैन्याला तशी आज्ञा केली आणि सर्वांच्या पुढे आपल्या घोड्यावर स्वार होऊन नदीच्या पात्रात उतरले. भरतीच्या पाण्याला प्रचंड वेग होता, त्यात त्यांचा घोडा वाहू लागला. रिकीबीत पाय अडकल्याने घोड्यावरची मान त्यांना सोडता येईना, त्यामुळे घोड्यासह तेही गटांगल्या खाऊ लागले. खंडो बल्लाळने बाका प्रसंग ओळखून नदीत उडी घेतली आणि पोहत जाऊन संभाजीराजांचे घोड्यांच्या रिकीबीत अडकलेले पाय सोडून मोठ्या मुश्किलीने त्यांना सुखरूप काठावर आणले. म्हणतात ना, होता खंडो म्हणून वाचला शंभो. त्या दिवशी गोवे घ्यायचेच होते, परंतु फिरंग्यांचे दैव समुद्राने रक्षिले, असे खंडो बल्लाळ चिटणीस आणि त्रोटक पिकत म्हणजे संक्षिप्त बखर यात म्हटले आहे. काही मराठा सैन्य साळशेतमध्ये ठाण मांडून बसले, तर स्वतः राजांनी वेळ न गमावता साष्टी आणि बारदेशवर हल्ला केला आणि 3 बाजूंनी पोर्तुगीजांच्या ताब्यात असलेल्या प्रदेशाला घेरले. आता फक्त तिसवाडीच पोर्तुगीजांच्या ताब्यात राहिली होती. दुसऱ्या दिवशी राजे स्वतः गोवा शहरावरती हल्ला करणार होते हे पोर्तुगीजांनी जाणले. आताच्या ओल्ड गोवा इथून जुवेबेट दिसते. तिथल्या मराठा सैन्याच्या हालचाली पाहून पोर्तुगीज घाबरले आणि त्यानंतर पहा त्यांनी काय केलं. त्यांनी चर्चमधील सेंट फ्रान्सिस झेवियरचं शव बाहेर काढले. व्हाईसरॉय काउंट दी अल्वोरेने आपला राजदंड त्या शवपेटीवरती ठेवला आणि म्हणाला, साहेबा, तूच आमचं रक्षण कर, या मराठ्यांपासून तू आम्हाला वाचव, अशी करुणा भाकली. पोर्तुगीजांना हा साहेब पावला की नाही ते माहिती नाही, पण मुघल मात्र पावले. सुमारे 1 लाखाचे मुघल सैन्य घेऊन शहा आलम कोकणात उतरल्याची खबर आली आणि जिंकत असलेली गोव्याची मोहीम अर्धवट टाकून संभाजीराजांना परतावं लागलं. गव्हर्नर तर आधीच गोवा शहर सोडून गेला होता. त्याला खात्रीच झाली होती की संभाजी महाराजांना पराभूत करणे अशक्य आहे. त्याला भीती होती की शंभूराजे एक ना एक दिवस संपूर्ण गोवा जिंकून घेतील. म्हणूनच त्यांनी ठरवले की संभाजी महाराज यांच्यासोबत तह करून आपला जीव वाचवावा. यासाठी गव्हर्नरने आपला वकील शंभूराजे यांच्याकडे पाठवला होता. त्यानंतर काही दिवसातच संभाजीराजे यांनी पोर्तुगीजांसोबत तहाची बोलणी केली आणि ते रायगडला परतले. आणि त्यानंतर संभाजी महाराज पोर्तुगीजांना हकलवून लावण्यासाठी परत गोव्यात येऊ शकले नाहीत. जर 1 लाख मोगल पोर्तुगीजांच्या मदतीला धावून आले नसते, तर आज गोवा महाराष्ट्राचा एक जिल्हा राहिला असता. आणि हे सेंट झेवियरचं जे शव बाहेर काढायची प्रथा त्यावेळी चालू केली संभाजी महाराजांपासून वाचण्यासाठी त्या गव्हर्नरने, ती प्रथा अजूनही चालूच आहे. असा होता मराठ्यांचा दरारा. पोर्तुगीज अक्षरशः रडवला होता. तर मंडळी, ही होती छत्रपती संभाजी महाराजांची फोंडा किल्ल्यावरची स्वारी. लवकरच भेटू अशाच नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत आमच्या इतरही व्हिडिओज पहा. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करून ठेवा, कारण की अशाच व्हिडिओज तुमच्या भेटीला वारंवार येत असतात. त्याचप्रमाणे लाईक करा. तुमच्या काही प्रतिक्रिया असतील त्याही आम्हाला कळवत राहा, मग त्या चांगल्या असो किंवा वाईट असो. त्याचप्रमाणे आपल्या या चॅनलचं एक फेसबुक पेज देखील आहे. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या फेसबुक पेजची लिंक मी दिलेली आहे. तिथून तुम्ही आमच्या फेसबुक पेजला डायरेक्ट जॉईन होऊ शकता आणि त्याचप्रमाणे आमच्या संपर्कात राहू शकता. नवीन नवीन व्हिडिओचा तिथून तुम्ही आनंद घेऊ शकता. त्याचप्रमाणे येणाऱ्या व्हिडिओजबद्दल माहिती मिळू शकते आणि इतरही माहिती उपलब्ध आहे. लवकरच भेटू एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची आणि इतरांची. तात्पुरती मी तुमची रजा घेतो. जय शिवशंभू.